Hello friends, welcome back to my channel. Today we are going to learn Standard First Subject English, page number 13. Topic name is Fun Time. 1.8 Fun Time. Fun म्हणजे मज्जा, गंमत. Fun Time. Time म्हणजे वेळ. खेळण्याची, मज्जा करण्याची वेळ. तर पहा, इथे खेळाचे नाव काय आहे? थ्रो द बॉल. थ्रो म्हणजे फेकणे, बॉल फेकणे. थ्रो द बॉल. हा बॉल आहे. पहा, इथे या चित्रामध्ये मुले काय खेळत आहेत? बॉल खेळत आहेत. पहा, हा मुलगा बॉल फेकत आहे आणि ही मुलगी कॅच करते. पहा, तिच्या हातामध्ये बॉल आहे आणि परत ही मुलगी पुढे तिच्या मैत्रिणीकडे, दुसऱ्या मुलीकडे बॉल फेकते. तर आपण पाहूया या लेसनमध्ये काय सांगितलं आहे, कसा खेळायचा हा गेम. थ्रो दी बॉल. फर्स्ट, स्टँड इन अ सर्कल. पहिल्यांदा सर्कलमध्ये म्हणजे गोल करून, सर्कल करून उभे राहा. स्टँड इन अ सर्कल. सेकंड, दुसऱ्यांदा काय करायचे? टेक द बॉल. टेल युअर नेम. टेक द बॉल. बॉल घ्या, हातामध्ये बॉल घ्या. टेल युअर नेम आणि तुमचे नाव सांगा. पहा, हातामध्ये बॉल घ्यायचा आणि तुमचे नाव सांगायचे. टेल युअर नेम. थर्ड म्हणजे तिसरी स्टेप. थ्रो द बॉल टू युअर फ्रेंड. आणि मग काय करायचा? बॉल थ्रो करायचा म्हणजेच फेकायचा. बॉल म्हणजे चेंडू. थ्रो द बॉल, चेंडू फेकायचा. टू युअर फ्रेंड म्हणजे तुमच्या मित्राकडे, मैत्रिणीकडे बॉल फेकायचा. थ्रो म्हणजे फेकणे. फोर्थ स्टेप, 4 नंबरची स्टेप काय आहे? आस्क हिम हर व्हॉट्स युअर नेम. हिम म्हणजे तो, हर म्हणजे ती, आस्क म्हणजे विचारणे. त्याला किंवा तिला विचारा, व्हॉट इज युअर नेम, तुझे नाव काय. ठीक आहे. आणि 5th नंबर, लास्ट स्टेप, कॅच द बॉल अँड टेल युअर नेम. बॉल कॅच करा आणि कॅच केल्यावर आपले स्वतःचे नाव सांगा. टेल युअर नेम. कंटिन्यू द गेम अंटिल एव्हरीवन गेट्स अ चान्स. कंटिन्यू म्हणजे हा गेम असाच चालू ठेवा. कंटिन्यू करा, असा चालू ठेवा. अंटिल म्हणजे कधीपर्यंत. एव्हरीवन गेट्स अ चान्स. एव्हरीवन म्हणजे प्रत्येकाला जोपर्यंत बॉल फेकायचा चान्स भेटत नाही तोपर्यंत हा गेम असा चालू ठेवा. पहा, इथे ॲरो दिला आहे म्हणजेच हा मुलगा, हा बॉय काय बोलत आहे? व्हॉट इज युअर नेम. तुझे नाव काय. मग हा बॉल फेकतो आणि त्यानंतर हिच्याकडे फेकल्यानंतर आपण बॉल घ्यायचा आहे म्हणजे कॅच करायचा आहे बॉल आणि टेल युअर नेम. मग ही बॉल कॅच करते आणि ती नाव सांगते. माय नेम इज सोनल. पहा, ही आहे, ही बोलत आहे माय नेम इज सोनल. या मुलाने बॉल फेकला आणि विचारले व्हॉट इज युअर नेम. आणि ही मुलगी बॉल कॅच करते आणि सांगते माय नेम इज सोनल. अशा प्रकारे प्रत्येकाने बॉल कॅच करायचा आणि परत हिने बॉल कॅच केल्यानंतर ही बॉल आता हिच्याकडं फेकते म्हणून ही विचारते व्हॉट इज युअर नेम. ही पहा विचारत आहे व्हॉट इज युअर नेम. मग हिच्याकडे फेकल्यानंतर ही उत्तर देते आय ॲम रिया. माझे नाव रिया आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ही बॉल कॅच करेल. कॅच केल्यानंतर या मुलाकडे फेकेल आणि ही विचारेल व्हॉट इज युअर नेम. मग हा मुलगा सांगेल माय नेम इज रोहन.
ठीक आहे, अशा प्रकारे हा गेम कंटिन्यू करायचा आहे. आता आपण इंग्रजी शब्दांचे मराठीमधून अर्थ पाहूया. ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. स्टँड, STAND, स्टँड म्हणजे उभे राहा. सर्कल म्हणजे गोल, वर्तुळ करून उभे राहा. टेक म्हणजे घेणे. टेक द बॉल, बॉल घ्या. टेल म्हणजे सांगा. नेम म्हणजे नाव. थ्रो म्हणजे फेकणे. थ्रो म्हणजे फेकणे. युअर फ्रेंड म्हणजे तुमच्या मित्राकडे. फ्रेंड म्हणजे मित्र. आस्क म्हणजे विचारा, विचारणे. हिम म्हणजे त्याला. हर म्हणजे तिला. त्याला किंवा तिला विचारा. व्हॉट इज युअर नेम? तुझे नाव काय? कॅच म्हणजे झेलणे, पकडणे. कॅच द बॉल. आणि टेल युअर नेम आणि तुमचे नाव सांगा. कंटिन्यू, कंटिन्यू म्हणजे चालू ठेवा, सुरू ठेवा. गेम म्हणजे खेळ. गेम म्हणजे खेळ. एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण. एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण. गेट्स अ चान्स, प्रत्येकाला जोपर्यंत चान्स भेटत नाही तोपर्यंत हा गेम चालू ठेवा. ठीक आहे. नाव ॲक्टिव्हिटी सेकंड, लुक ॲट द पिक्चर्स. चित्रे पहा. फाइंड अ गुड नेम फॉर इच. त्यांसाठी एखादे छानसे नाव, गुड नेम, छान असे चांगले असे नाव शोधा. पहा इथे फॉर एक्झाम्पल म्हणजेच त्यांनी एक उदाहरण दिलं आहे. TOMMY, टॉमी. टॉमी असे नाव आपण कोणाला देतो? कुत्र्याला म्हणजेच डॉगीला. डॉगीचे नाव आपण काय ठेवले आहे? टॉमी. तर आपण इथे लिहूया. पहा इथे मी डॉगचे नाव लिहिलं आहे टॉमी. तर आता कॅट. कॅटसाठी छान असे नाव, गुड नेम सांगा. कॅटला आपण मनी असे नाव ठेवूयात. इथे लिहूया आपण मनी. पहा MANI, मनी. आता आहे हा पॅरट. पॅरटला आपण छान असे नाव ठेवूयात. मिठ्ठू. काय? मिठ्ठू. MITHHU, तर मिठ्ठू. MITTHU, मिठ्ठू. म्हणजेच पॅरटचं हे गुड नेम, छानसे असे नाव आहे. नेक्स्ट आहे बोट. बोट म्हणजे होडी किंवा नाव, पाण्यातील नाव. तर या होडीचे काय नाव ठेवूयात आपण? राणी. RANI, राणी. आणि ही आहे डॉल म्हणजेच बाहुली. या बाहुलीचे नाव काय ठेवूयात आपण? पिंकी. ठीक आहे, पिंकी. पिंकी डॉल. PINKY, पिंकी डॉल. पहा आपण या सर्वांना काही असे छान असे नाव दिले आहेत. डॉग, कॅट, पॅरट, बोट, डॉल. तर यांचे नाव काय आहे? टॉमी, मनी, मिठ्ठू, राणी, पिंकी. अशा प्रकारे हा टॉपिक फन टाईम इथे संपला आहे. तुम्हाला जर हा लेसन शिकवलेला समजला असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स. बाय बाय.